संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहणार आहोत. सध्या दोन अपडेट्स आहेत. एक अपडेट तर संच मान्यतेच्या संदर्भातली मी काल यूट्यूबला पोस्ट टाकली आणि त्याची सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. परंतु एक 2 मिनिटांमध्ये संच मान्यता आणि माननीय प्रशांत बम साहेबांनी जी काही TETच्या संदर्भातली मागणी केली आहे त्या मागणी संदर्भातले असे 2 अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत. काल तुम्ही बघितलं असेल की कोर्टाची उच्च न्यायालयाची ऑर्डर पडली आणि त्यामध्ये जे शिक्षक जो 15 मार्चचा शासन निर्णय होता संच मान्यतेच्या संदर्भातला त्याला विरोध म्हणून कोर्टामध्ये गेले होते आणि कोर्टानं त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय पूर्णपणे शासनाच्या बाजूनं त्या ठिकाणी तो आलेला आहे. आता यामुळं काय होणार तर यामुळं म्हणजे एक तर कोर्टाने त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की RT ॲक्ट जो आहे तो RT ॲक्ट हा शिक्षकांसाठी नाही आहे तर तो विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी तो निर्णय आवश्यक आहे हे कोर्टामध्ये त्या ठिकाणी मांडलं गेलं. त्यामुळं कोर्टाने आता जो निर्णय दिलेला आहे की संच मान्यतेचा जो GR आहे तो वैध आहे आणि तो त्या ठिकाणी त्यांनी मान्य केला आहे. त्यामुळं आता नवीन संच मान्यतेचं जे धोरण त्या ठिकाणी शासनाने घेतलेलं आहे आणि त्यानुसार जर नवीन संच मान्यतेनुसार जर जिल्हा परिषदेचे जागा त्या ठिकाणी जर कन्सिडर केल्या तर अनेक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक हे त्या ठिकाणी अतिरिक्त ठरतात. जरी अतिरिक्त ठरले नाही तर जागा त्या ठिकाणी 100% कमी होणार. म्हणजे आता जर आमचा सातारा जिल्हा परिषदेमध्ये जर बघितलं की महाबळेश्वर असेल, पाटण असेल तर या ठिकाणच्या अनेक जिल्हा परिषदेची विद्यार्थ्याची पटसंख्या जर बघितली तर त्या ठिकाणी कमी आहे आणि शिक्षक त्या ठिकाणी त्या मानानं जर तो संच मान्यतेचा जर विचार केला तर संच मान्यतेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी शिक्षक जास्त आहेत. मग असं जर झालं तर आता त्या कोर्टामध्ये मांडत असताना शासनाने हे सुद्धा मांडले की आम्ही मधल्या काळामध्ये ही प्रोसेस राबवणार नाही. म्हणजे जवळपास 4-5 महिने त्या ठिकाणी ही प्रोसेस होणार नाही. परंतु चालू शैक्षणिक वर्षामध्ये जर आपण बघितलं जूनमध्ये तर ज्या ठिकाणी 10 पटसंख्याच्या आत 2 शिक्षक असतील किंवा ज्या संच मान्यतेमध्ये त्यांनी जो आकडेवारी दिली त्यानुसार जर त्यांनी शिक्षक देण्याचं ठरवलं तर अनेक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक हे त्या ठिकाणी अतिरिक्त ठरतात आणि अतिरिक्त ठरल्यामुळं ते काय होईल की त्या बिटामध्ये असेल म्हणजे केंद्रामध्ये त्यांचं समायोजन केलं जाईल. केंद्रात नाही झालं तर त्यांचं समायोजन हे बिटामध्ये केलं जाईल. बिटामध्ये जर समायोजन नाही झालं तर त्यांचं समायोजन हे त्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तो काही GR समायोजनाचं त्या पद्धतीनं ती म्हणजे प्रोसेस त्या ठिकाणी राबवली जाईल. परंतु संच मान्यतेचा हा जो निर्णय आहे तो निर्णय शासनाच्या बाजूने लागल्यामुळे निश्चितपणे भरती प्रक्रियेवरती निश्चितपणे त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे आणि तो होणार आहे. कारण जिथं 10,000 जागा निघायच्या तिथे 5,000 ते 6,000 जागा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निघतील. आता जर आपण बघितलं तर 2029मध्ये मोठा स्लॉट त्या ठिकाणी रिटायरमेंट होणार आहे 2029मध्ये. आता 2025 आहे म्हणजे 2026मध्ये जरी भरती प्रक्रिया राबवली गेली तर ती आता किती राबवल्या जाईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. कारण 3 वर्ष अजून बाकी आहे आणि त्या 3 वर्षामध्ये निश्चितपणे 4थी टेट घेतल्या जाईल आणि त्यानंतर रिटायरमेंटच्या नंतर ही नवीन प्रोसेसला म्हणजे त्यावेळेस जागा जास्त येऊ शकतात कारण 29ला मोठी रिटायरमेंट आहे. परंतु यामधल्या काळामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदला त्या ठिकाणी कमी जागा येऊ शकतात. परंतु महानगरपालिका जर आपण बघितलं पुणे असेल, चिंचवड असेल, मुंबई असेल या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जागा येऊ शकतात. महानगरपालिका असेल, नगर परिषदा असतील या ठिकाणी जागा येऊ शकतात. कारण त्या ठिकाणी मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी पटसंख्येचा इश्यू तिथं नाही आहे तर तो जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये जो आहे तो ज्या ठिकाणी आदिवासी भाग आहे, दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी पटसंख्येचा निश्चितपणे परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे आणि भरती प्रक्रियेवर सुद्धा त्या ठिकाणचा परिणाम हे होऊ शकतो.
यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की सध्या आचारसंहिता सुरू आहे. 6 डिसेंबरपर्यंत पोर्टलवरती कुठलीही प्रक्रिया राबवली जाणार नाही, परंतु 6 तारखेनंतर जो मधला गॅप आहे, आता मधला गॅप म्हणजे आता निवडणूक आयोग पुढची निवडणूक नेमकी केव्हा त्या ठिकाणी पुन्हा आचारसंहिता लागते हे पाहावं लागेल. आणि त्या काळामध्ये जर सेल्फ सर्टिफाईड वगैरे सुरू जर केलं किंवा जिल्हा परिषदेचं, आता जिल्हा परिषद जर नवीन संच मान्यता, आता इथं विषय कसा येणार आहे तर नवीन संच मान्यतेनुसार हे जर प्रोसेस राबवली गेली तर जिल्हा परिषदच्या जागा एक्झॅक्टली किती त्या ठिकाणी रिक्त आहेत हे कसं आता सांगता येणार नाही. त्यामुळं आता तो एक विषय की शासन याच्यामध्ये काय मध्यस्थी करेल किंवा काय याच्यामध्ये निर्णय घेऊन कुठल्या जागा देतील हे आता पाहावं लागणार आहे. कारण नवीन संच मान्यतेनुसार जर समायोजन शिक्षकांचं झालं तर मग ते समायोजन होऊन किती रिक्त राहतात त्यानुसार जिल्हा परिषद ह्या जागा देईल. परंतु जर कोर्टामध्ये त्यांनी मांडलं की मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे चालू शैक्षणिक वर्षाच्या मध्ये आम्ही ही प्रक्रिया राबवणार नाहीत असं जर झालं तर मग आता जिल्हा परिषदच्या जागा कुठल्या जागा येतील आणि किती येतील हे त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. हा एक त्यामधला इश्यू आहे. दुसरा विषय असा आहे की जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या लवकरच लागणार आहेत. म्हणजे लवकर म्हणजे आता 6 डिसेंबरपर्यंत ह्या इलेक्शन झाल्यानंतर त्यानंतर परत 15-20 दिवसामध्ये नवीन आचारसंहिता लागेल आणि ती जिल्हा परिषद पंचायत समित्या यासाठी असेल. मग आता ते डिसेंबरमध्येच लागणार का परत जानेवारीपर्यंत जाईल हे आता निवडणूक आयोग त्या ठिकाणी ठरवेल. परंतु हा मधला काळ जो त्या मधल्या काळामध्ये सेल्फ सर्टिफाईड करणं आणि संस्थेकडनं जागा वगैरे मागवणं ही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाऊ शकते. एक गोष्ट त्या ठिकाणी निश्चितपणे होईल ती म्हणजे संस्थेवरच्या जागा ह्या येतील. कारण मागं पेसाचा निर्णय राहिल्यामुळं आदिवासी भागातल्या ST पेसातल्या अनेक संस्थांच्या जागा आलेल्या नव्हत्या, त्या जागा त्या ठिकाणी पोर्टलला येतील. आणि ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणच्या एक जागा मोठ्या प्रमाणावरती येतील. फक्त झडपीचं त्या ठिकाणी आत्ता सांगणं उचित ठरणार नाही की किती नेमक्या जागा त्या ठिकाणी काढल्या जाऊ शकतात. भविष्यामध्ये म्हणजे याची माहिती महिना दीड महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ की नेमकी काय प्रक्रिया त्या ठिकाणी राबवल्या जाऊ शकते. तर ती माहिती घेतल्यानंतर मी तुम्हाला देईलच. पण आता भरती किती जागेची होईल हे सध्या तरी सांगणं कठीण आहे. जागा एवढं सांगू शकतो की महानगरपालिका आणि संस्थेच्या जागा ह्या मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी भरल्या जाऊ शकतात. कारण कोर्टानं सुद्धा तसा निर्णय दिलेला आहे की पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन जागा तुम्हाला भरता येणार नाही, त्यामुळं संस्थेच्या जागा निश्चितपणे जास्त येतील. हे संच मान्यतेच्या संदर्भातले काही मुद्दे मी या ठिकाणी मांडले. दुसरा विषय की माननीय प्रशांत बंबसाहेबांनी आज एक पत्र दिलं आहे आणि ते पत्र आहे की OMR सीट म्हणजे ज्यावेळेस 18-19 मध्ये जो भरती प्रक्रियेमध्ये TET मध्ये जो घोटाळा झाला तर या अनुषंगाने आत्ताही होऊ शकतो. कारण 2025 मध्ये जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला यामुळं एक जुन्या शिक्षकामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि ते काहीतरी गैरप्रकार करतील असं त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि त्यांनी एक नमूद केलं की एक मागणी केली आहे की OMR सीट त्या ठिकाणी कार्बन कॉपी त्याच्या खाली कार्बन कॉपी देण्यात यावी आणि जो शिक्षक पास झालेला आहे त्याची पडताळणी ही जिल्हा परिषद करेल, ते OMR सीट बघेल आणि नंतरच त्याला ते पास असण्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्याला देईल. कारण ही भरती म्हणजे ही जी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी राबवावी अशी मागणी माननीय प्रशांत बंबसाहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आता ही मागणी बरोबर आहे की चूक आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि लेटेस्ट माहितीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.